आर्टिकल 25, 26, 27, 28. आणि मुळात जेव्हा आपण प्रिएम्बल शिकलो आहोत तर प्रिएम्बलमध्ये आपलं ज्या आपण आपल्या देशाचं जेव्हा नेचर बघितलं होतं, स्वरूप बघितलं होतं, त्या स्वरूपमध्ये आपण एक स्वरूप बघितलं होतं की भारताच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते की भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे, एक सेक्युलर कंट्री आहे. तर सेक्युलर हा शब्द तसा तर 42nd अमेंडमेंटनी टाकला गेलेला 1976ला, म्हणजे घटना लागू झाल्याच्या 24 वर्षानंतर. पण मग काय 1950 ते 1976पर्यंत आपण काही सेक्युलर नव्हतो का, धर्मनिरपेक्ष नव्हतो का? तर असं काहीच नाही आहे. हा शब्द फक्त ॲड झालेला की आपण सेक्युलर आहोत आपल्या नेचरमध्ये. पण बघायला गेलं तर ज्या दिवसापासून देशाचं संविधान लागू झालेलं आहे त्या दिवसापासून आपण सेक्युलर होतो. आर्टिकल 25, 26, 27, 28 या चारही आर्टिकल जे आहेत त्या सेक्युलरिझमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. फक्त हा शब्द कुठे नमूद नव्हता. सेक्युलरिझम काय असतं हे सांगण्याची गरज आहे का अजून, का आपण सेक्युलर कशाला म्हणतो? सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष परिस्थिती म्हणजे अशी परिस्थिती ज्या राष्ट्रामध्ये किंवा ते राष्ट्र अथवा तो देश कोणत्याही एका धर्माला अधिक महत्त्व देत नाही अथवा धर्माचे महत्त्व नाकारत सुद्धा नाही. तो सर्व धर्मांना जेव्हा समान पद्धतीने समान अधिकार देतो त्याला आपण म्हणणार सेक्युलरिझम. म्हणजे आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार जर हिंदूंना असेल तर तेवढंच तो धर्म पालन करण्याचा अधिकार मुस्लिम समाजाला सुद्धा आणि बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी सगळ्यांना असणार, शिखांना असणार. जेव्हा हे सगळे अधिकार समान स्वरूपामध्ये प्राप्त होतील, जसं हिंदू फेस्टिवल सेलिब्रेट करण्याचा अधिकार जर हिंदू धर्माच्या लोकांना आहे तर ऑफकोर्स बाकी धर्मियांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे की ते त्यांच्या आपल्या धर्माचे सर्व फेस्टिवल्स जे आहेत ते सेलिब्रेट करू शकतील. तर हे जे सर्वांना समान पद्धतीने अधिकार मिळत आहेत याला सर आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष. हेच तर आहे सेक्युलरिझम. आणि मुळात आपण जर आर्टिकल 25, 26, 27, 28 या 4 आर्टिकलचा विचार केला, अभ्यास केला तर हे चारही आर्टिकल्स सर्व धर्मीयांना समान पद्धतीने स्वातंत्र्य आणि अधिकार देण्याचं काम करतात. तर काय आहेत हे या प्रोव्हिजन्स, त्या प्रोव्हिजन्सला जरा आपण बोलून घेऊया. द्या टाका फर्स्ट आर्टिकल 25. आधी तर मला हे सांगा की तुम्हाला कॉन्सायन्स, विवेकबुद्धी याचा अर्थ कळतो का? तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना असं सजेस्ट केलं गेलं होतं की बाबू हो MPSC करून टाक, कसं मस्त लाईफ सेट होऊन जाईल? किती मुलांना? अच्छा, नाही. म्हणजे तुमच्यापैकी सर्वच्या सर्व यांनी स्वतः ठरवलं की आम्हाला MPSC करायचं आहे. ठीक आहे, हे तुमच्या विवेकबुद्धीने तुम्हाला काहीतरी सजेस्ट केलं होतं की तुम्ही असं करावं. कळते आहे का? जेव्हा आपण आपल्या अंतरात्मेला ऐकून, आपल्या अंतरात्मेचा आवाज ऐकून जेव्हा काही निर्णय घेतो, आपल्याकडे 2 मार्ग असतात. त्या 2 मार्गापैकी जेव्हा आपला अंतरात्मा म्हणतो की नाही आपण या मार्गाने जायला पाहिजे, तर ॲक्च्युली आपण आपल्या विवेकबुद्धीचा वापर करतो आहे, आपण आपला कॉन्सेन्स वापरतो आहे. कळते आहे? कॉन्सेन्सचा अर्थ क्लिअर आहे? आपण स्वतःचा निर्णय घेतो. आपल्यासमोर जेव्हा द्वंद्व अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण एक जो ठराविक निर्णय घेणार, त्या ठराविक निर्णयाला आपल्या बुद्धी किंवा विवेकबुद्धीने घेतलेला आपण त्याला निर्णय मानणार, त्याला आपण कॉन्सेन्स म्हणतो. सो ही जी टर्म आहे आर्टिकल 25 जी धर्माचा किंवा धार्मिक अधिकार देते आहे, तर नेमकं धार्मिक अधिकारामध्ये आपल्याला काय काय प्राप्त होते? आर्टिकल 25 हे कशा प्रकारे आपल्याला अधिकार प्राप्त करून देते? तर कलम 25 नुसार देशातील कोणत्याही व्यक्तीला त्यांचे देव अथवा त्याबद्दलचे त्या संबंधीचे प्राणी यांच्याबद्दल नाते जोडण्याचा अधिकार आहे. आता आपण म्हटलं की मनुष्याला, भारतीय देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या विवेकबुद्धीनुसार आपल्या देवासोबत आणि त्याबद्दल त्या संबंधित असणाऱ्या प्राण्यांसोबत जे आहे ते नाते जोडण्याचा अधिकार आहे. आता भारतासारख्या देशामध्ये आपण जिथे बघतोय की 80% हिंदू धर्मीय आहेत. हिंदू धर्मीय एवढे देव आहेत, एवढे देवीत आहेत. एक तरी देव अथवा एक तरी देवी असे आहेत का की ज्यांचं वाहन नाही? आहेत ना वाहन. आणि वाहन आहे तर साधारणतः वाहन मग प्राण्यांमध्येच आहेत की नाही? मग प्राण्यांमध्ये वाहन आहे तर त्या प्राण्यांबद्दल सुद्धा श्रद्धा बाळगण्याचा अधिकार आर्टिकल 25 देतं. आणि कुणी लक्षात आपण काय बघतोय? आपण फंडामेंटल राईट्स बघतोय. आणि राईट्स हे असे आपल्याला दिले गेले आहेत की ज्या अधिकारावर गदा आणली जाऊ शकत नाही. आणि जर रिस्ट्रिक्शन्स येत असतील तर आपण त्याबद्दल न्यायालयामध्ये जाऊ शकतो. म्हणजे कुठल्याही धर्माचा व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार त्याच्या देवाशी संबंध जोडण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे. त्या
बद्दल असणारे जे काही प्राणी मात्र आहेत त्यांच्याशी सुद्धा नाते जोडण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. त्याबद्दल कोणीही कुठल्याच प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स त्याच्यावर आणू शकत नाही. या व्यतिरिक्त आपल्या धर्माबद्दलची श्रद्धा अथवा बाळगण्याचा सर्वांना अधिकार आहे. म्हणजे श्रद्धा आणि विश्वास याचा जर अजून एक पॉईंट बनवून घेऊया. आपल्या धर्माची उपासना हे सर्व अधिकार व्यक्तीला मिळतात. आता हे सर्व अधिकार व्यक्तीला मिळतात म्हणजे ऑफकोर्स हिंदू धर्मियांना हिंदू धर्माबद्दलची श्रद्धा, मुस्लिम धर्मियांना मुस्लिम धर्माबद्दलची श्रद्धा, प्रत्येक धर्मियांना आपापल्या धर्माबद्दल श्रद्धा ठेवण्याचा अधिकार, आपापल्या धर्मावर विश्वास ठेवण्याचा अधिकार आणि आपल्या धर्माची उपासना करण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे. आणि यासोबत प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रसार करणे करते ना, त्याला प्रमोट करणे, त्याचं प्रमोशन करणे. पण लक्षात घ्यावं की कुठलाही व्यक्ती आपल्या धर्माचा प्रचार करू शकतो, प्रसार करू शकतो, आपल्या धर्माबद्दल चांगल्या चांगल्या बाबी बिलकुल समोरच्यांना सांगू शकतो. पण इतरी आपण म्हणतो आहोत की प्रत्येकांना त्यांना आपल्या पद्धतीने आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. तरी सुद्धा कुठल्याही धर्मीयाला बळजबरी समोरच्या व्यक्तीला आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करण्याचा अधिकार नाही, हक्क नाही आहे. हा तुम्ही प्रचार करा ना धर्माचा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या धार्मिक श्रद्धा बाळगा, तुम्ही तुमच्या धार्मिक उपासना पूर्ण करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही समोरच्याला बळजबरी आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करू शकत नाही. हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. असं काही आहे का की आपल्या देशामध्ये कन्व्हर्शन होत नाही? होतं ना, पण तो त्यांचा काही मूलभूत अधिकार नाही आहे. तो त्यांच्या मूलभूत अधिकाराचा बाब नाही आहे. जे होतात तो भाग वेगळा, मूलभूत अधिकाराचा मात्र भाग नाही. ती टर्म मूलभूत अधिकार देत नाही. या व्यतिरिक्त प्रत्येक धर्माला आणि धर्मीयांना आपले सगळे फेस्टिवल्स आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा अधिकार. ऑफकोर्स इथे हिंदूंचे जर होळी असतील किंवा दिवाळी असेल किंवा मग मुस्लिम समाजाचं जर उर्स असेल किंवा ईद असेल किंवा अजून कुठल्या धर्मियांचं जे जे फेस्टिवल्स आहेत ते त्यांना सेलिब्रेट करण्याचा अधिकार आहे. अरे हाच तर अधिकार ॲक्च्युली बघा कुठेतरी व्यक्तीला एक प्रकारे प्रोटेक्शन नाही का देत. आता प्रोटेक्शन नाही का देत म्हणजे बघा लक्षात घ्या, माणसासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं ना सर्वसाधारण परिस्थितीमध्ये, तर धर्म आणि त्याच्या धर्माच्या उपासना. उपासना कशाला म्हणतो? उपासना म्हणजे प्रॅक्टिसेस रे. आता पकडून चला की जर मुस्लिम समाजामध्ये 5 वेळा किंवा ॲटलिस्ट दिवसाला 2 वेळा नमाज पढण्याची पद्धत आहे, तर ही त्यांची उपासना नाही का झाली? उपासना झाली ना. हिंदू धर्मामध्ये जर शंकर भगवान यांना जर दूध चढवण्याचं जर प्रॅक्टिस आहे तर ती त्यांची उपासना झाली आहे ना. उपासना जी काही असेल, आता ते लॉजिकल आहे इनलॉजिकल आहे त्याच्याबद्दल आपण जाणार नाही, पण जे काही उपासना आहे ती उपासना त्यांना पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया, एक साधं एक्झाम्पल घेऊ की एक सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये एक 1000 लोक राहतात. त्या 1000 लोकांपैकी पकडून चला की 100 फॅमिली आहे एक्झाम्पल. त्या 100 फॅमिलीपैकी जर फक्त एक फॅमिली ही मुस्लिम आहे आणि उर्वरित 99 फॅमिली हे हिंदू आहेत, तर आता विचार करा की जर आपण भारतीयांना सर्व लोकांना या प्रकारे कलम 25नुसार धार्मिक अधिकार देणार नाही, तर ती फक्त एक फॅमिली त्यांच्या फेस्टिवलला सेलिब्रेट करण्यास कुठे ना कुठे कचरणार नाही? त्यांना भीती नाही वाटणार? कुठे ना कुठे मानसिकता नाही बनणार की नाही बॉस या देशामध्ये तर फक्त हिंदू लोकच आपले फेस्टिवल सेलिब्रेट करू शकतात, आपण तर तशी मायनॉरिटीमध्ये आहो, या सोसायटीमध्ये आपली एकच फॅमिली आहे, तर ते कधी उर्स किंवा कधीही ईद कदाचित सेलिब्रेट करू शकणार नाही. कळते आहे? पण कलम 25 सर्वांना समान पद्धतीने सर्व अधिकार प्राप्त करून देते. जर सर्व धर्मियांना हे अधिकार असतील तर हेच तर आहे सेक्युलरिझम. कळते आहे? यालाच तर आपण धर्मनिरपेक्षता म्हणणार ना. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की याच आर्टिकलनुसार सगळे हिंदू टेम्पल्स किंवा हिंदू टेम्पल्स म्हणा किंवा मग त्याला असं म्हणू शकतो की कुठलेही हिंदू प्रदेश हे सर्वांसाठी समान पद्धतीने खुले असणार याबद्दलची सुद्धा तरतूद आहे. आता हे जे संपूर्ण हिंदू टेम्पल्स आहेत किंवा हिंदू प्रदेश आहेत हे सर्वांसाठी समान पद्धतीने खुले असणार म्हणजे याचा अर्थ काय होतो ना त्याला समजून घ्यावा. पहिली गोष्ट, कलम 25नुसार आपण जेव्हा हिंदू हा शब्द वापरून राहिलो आहे, फक्त कलम 25नुसार आपण जेव्हा हिंदू हा शब्द वापरून राहिलेलो आहोत, तेव्हा या हिंदू या शब्दामध्ये हिंदू, बौद्ध, शीख
हे धर्मसुद्धा येतात. कलम 25 नुसार जो शब्द आहे हिंदू, त्या हिंदू टर्ममध्ये कन्सिडर काय काय केलं आहे, तर हिंदू, बौद्ध, शीख हे सुद्धा कन्सिडर केले गेले, जैनसुद्धा कन्सिडर केले गेले आहेत. ठीक आहे. आणि म्हटलं गेलं की यांच्यासाठी सर्व प्रदेश हे खुले असणार. आपल्या देशामध्ये मंदिर सत्याग्रह झाले आहेत ना, आणि मंदिर सत्याग्रह कशासाठी झाले, कारण की एका ठराविक लोकांना त्या पर्टिक्युलर भागामध्ये त्या मंदिरामध्ये प्रवेश घेण्यास नकार दिला गेला. म्हणूनच तर कलम 25 म्हणते की कुणाला काही रिस्ट्रिक्शन्स राहणार नाही, सर्वांना समान पद्धतीने प्रवेश मिळणार आहे सर्व हिंदू प्रदेशामध्ये. पण हिंदू प्रदेश किंवा हिंदू टेम्पल, त्या हिंदूमध्ये काय काय मोडलं गेलं आहे, तर उर्वरित बाकी धर्मसुद्धा मोडले गेलेले आहेत. ऑफकोर्स बघा कसं आहे की ख्रिश्चन प्रॅक्टिस कम्प्लिटली वेगळी होऊन जाते, मुस्लिम प्रॅक्टिस कम्प्लिटली वेगळी होऊन जाते, त्यामुळे त्यांना या टर्ममध्ये टाकलं नाही आहे आपण. पण ॲटलिस्ट जे जैन, बौद्ध, शीख आहेत आणि हिंदू आहेत त्यांना आपण या टर्ममध्ये हिंदूमध्ये टाकलं आहे. ठीक, क्लिअर, समजलं? ठीक आहे. या व्यतिरिक्त हीच कलम जी आहे ना, आर्टिकल 25, ही एका धर्माला किंवा धर्मीयांना एक खास अधिकार देतो. जसं बघा आपण आर्टिकल 19 बघत होतो, तेव्हा आर्टिकल 19 तर असं सांगते की आपल्याला एकत्र जमण्याचा अधिकार आहे, पण शस्त्राशिवाय. आपण शस्त्र कॅरी करून एकत्र जमू शकत नाही. पण आपण जर शीख धर्मांचे प्रिन्सिपल्स बघितले तर त्यांच्या प्रिन्सिपलमध्ये 5 तत्वे आहेत, 5 प्रिन्सिपल आहेत महत्त्वाचे. त्या 5 प्रिन्सिपलपैकी एक प्रिन्सिपल आहे की शिखांनी कृपाने बाळगावे. कृपाने बघितले असणार, ते नेहमी ते एक छोटासा खंजर लेके घुमते. आता मग ते कृपाने जे आहे, ते जे खंजर आहे ते तर शस्त्र आहे, पण शस्त्र आहे तर मग आत्ता विचार करून घेऊया की आता फेस्टिवल होऊन गेलं आहे शिखांचं. ठीक आहे, गुरु गोविंद सिंग यांची जयंती होऊन गेलेली. तर ऑफकोर्स त्यावेळेस इथे रामदास पेठला जो मोठा गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वारामध्ये हजारो शीख एकत्र आले आणि प्रत्येक शिखांकडे त्यांची कृपाने होती. तर मग आता तर ते एकत्र जमले आहेत आणि शस्त्रा सोबत जमले आहेत, तर मग त्यांना आर्टिकल 19 लागू होते नाही होत हा प्रश्न निर्माण होतो ना. ठीक आहे, तर लक्षात घ्यावं, याच आर्टिकल 25 नुसार भारतामध्ये शिखांना त्यांची कृपाने बाळगण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होतो. ते बाळगू शकतात, ते बाळगू शकतात, कारण की तो त्यांच्या धर्माचा तो भाग आहे, त्यांच्या धर्माचा तो प्रिन्सिपल आहे, तर त्यांना नकार दिला जाऊ शकत नाही. क्लिअर? आणि महत्त्वाची गोष्ट की कलम 25 म्हणजे धार्मिक अधिकार हा भारतीयांना तर नो डाऊट लागू आहेच, पण भारतीयांच्या व्यतिरिक्त परदेशी नागरिकांना सुद्धा लागू आहे. परदेशी नागरिक, परकीय नागरिक सुद्धा त्यांच्यानुसार भारतामध्ये धार्मिक उपासना, श्रद्धा, कल्पना, विश्वास मुक्तपणे प्रकट करू शकतात, मुक्तपणे घोषित करू शकतात. ठीक आहे. बघा कलम 25 आपल्याला जरी हे अधिकार देत असतील, आता बघा काय आहे ना की सर्व धर्मियांना सर्व अधिकार प्राप्त होत आहे, धार्मिक अधिकार. कुठलीही व्यक्ती त्याच्या धर्माची कल्पना प्रकट करू शकते, त्याच्या धर्माला प्रमोट करू शकते आहे, त्यांच्या धर्माबद्दलचे जे काही फेस्टिवल्स आहेत ते सेलिब्रेट करू शकते आहे. पण हे करत असताना सार्वजनिक सुव्यवस्थेचं भान ठेवून त्यांना करावं लागेल. सार्वजनिक सुव्यवस्था कळते आपण जेव्हा म्हणतो की एक प्रकारे लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे असं नको व्हायला पाहिजे की आपण जेव्हा आपल्या धार्मिक उपासनांना करतो आहोत किंवा आपल्या धार्मिक फेस्टिवलला सेलिब्रेट करतो आहोत तेव्हा कुठेतरी धार्मिक सुव्यवस्था डिस्टर्ब होत आहे, असं नको व्हायला पाहिजे. जसं एक कॉमन एक्झाम्पल सांगतो आहे, पकडून चला की काही फेस्टिवल आहे आणि त्या फेस्टिवलमध्ये रॅली निघाली आहे. रॅली एवढी हजारो लोक त्या रॅलीमध्ये DJ वाजवतो आहे आणि ती रॅली जवळपास 11-12 वाजेपर्यंत चालू आहे रात्रीच्या, तर त्यामुळे कुठे ना कुठे समाजामध्ये डिस्टर्बन्स पसरेल ना. फेस्टिवल्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी बिलकुल सेलिब्रेट करण्याचा अधिकार आहे, पण तुम्हाला सार्वजनिक सुव्यवस्थेचं भान ठेवून ते करावं लागेल. म्हणजे यावर्षीची दिवाळी बघा, माहीत नाही तुमच्याकडे तेवढे फुटले की नाही फुटले. यावर्षी दिवाळीमध्ये तर बापरे, आमच्या सोसायटीमध्ये सांगतो आहे, एक व्यक्ती होता, तो व्यक्ती रोज रात्री 12 वाजता फटाके फोडायला सुरू करायचा. म्हणजे ही काय पद्धत झाली? म्हणजे तुम्हाला 12 वाजता का फोडायचं आहे? म्हणजे जेव्हा लोक गाढ झोपेत चालले तुम्हाला तेव्हा फटाके फोडायचे आहेत? असे नाही शुल्लक, त्याला कोणते म्हणतो आपण, मिरची बम नाही, मिरची नाही, उसको सुतडी बम फोडणं आहे भाई. आता ही कुठे ना कुठे सार्वजनिक सुव्यवस्था डिस्टर्ब करणारी नाही काय गोष्ट आहे? तुम्हाला फटाके फोडायचे, तुम्ही 8, 9, 10 वाजता सुद्धा फोडू शकता, 11पर्यंत फोडू शकता. फायनली आमच्या सोसायटीमध्ये रिटायर्ड IPS अधिकारी राहतात, त्यांनी मग तो ग्रुपमध्ये मेसेज टाकला की कृपया, आता ते स्वतः जेव्हा
भूषण कुमार उपाध्याय आहेत ते सर, ठीक आहे. ऑफकोर्स हिंदू धर्मी आहेत, पण तरी त्यांनी ऑफकोर्स नैतिक व्यक्ती कधी पण नैतिक भाषा बोलणार आहे बॉस. त्यांनी म्हटलं की तुम्ही काही भान ठेवून तर फेस्टिवल्सला सेलिब्रेट करायला पाहिजे. रात्री 12 वाजता कधी अंगात येणार, हा काय प्रकार आहे. त्यानंतर मग फटाके फुटणे बंद झाले. तर बिलकुल अधिकार आहे बॉस, मुद्दा नाही आहे तो. प्रत्येक धर्माला, प्रत्येक धर्मीयांना आपले धार्मिक उपासना करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण कुठेतरी आपल्याला सुव्यवस्थेचं भान ठेवावं लागेल. तर फक्त ते एक्सेप्शन लिहून घ्या लास्ट, की मात्र हे सर्व अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था व नैतिकतेशी अधीन राहून. धार्मिक अधिकारामध्ये आपल्याला खूप असं खोलवर शिरायची गरज नाही, तसे खूप बेसिक आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ याबद्दल एक चांगला आर्टिकल मी लिहून ठेवला आहे, तुमच्या नोट्समध्ये आहे. फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टरच्या सगळ्यात शेवटी. त्याला नीट 2-4दा एकदम चांगल्याने वाचून घ्या. आपण त्या दिवशी जे शिकलो आहे तेच आहे सगळं, पण एकदम चांगल्याने सविस्तर तिथे त्या आर्टिकलला लिहिलं होतं मी, आणि त्याला प्रॉपर तुमच्या नोट्समध्ये टाकलं. ते कुठल्याच तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही आहे, कुठल्याच पुस्तकात नाही, आपल्या नोट्समध्ये आहे. एकदम चांगल्याने फरक अजून समजून जाईल की दोघांमध्ये नेमका फरक काय. देन आर्टिकल 26, आधी तर हेडिंग द्या. फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. कुठल्याही व्यक्तीला त्या व्यक्ती संबंधी असणारा जो काही धर्म आहे त्या धर्माला घेऊन धार्मिक संस्था स्थापन करण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो. या व्यतिरिक्त त्या धार्मिक संस्थेचं प्रशासन चालवण्याचा अधिकारसुद्धा त्याला पूर्णपणे प्राप्त होतो. आणि या व्यतिरिक्त ती धार्मिक संस्था स्वखर्चाने चालवण्याचा त्याचा हक्क आहे. त्या धार्मिक संस्थेमध्ये जो काही व्यवहार होत आहे पैशाच्या आधारावर समजतो आहे, त्या व्यवहाराचं संपूर्ण व्यवस्था त्याला पाळण्याचा अधिकार आहे, बघण्याचा अधिकार आहे. त्या धार्मिक संस्थेबद्दलची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता संपादन करण्याचा त्याला अधिकार आहे. आणि मालमत्तेचा संपूर्ण व्यवहार आणि प्रशासन ती मंडळी आपल्या इच्छेनुसार करू शकतात. हा संपूर्ण अधिकार धार्मिक संस्थांना मिळालेला आहे. साध्या भाषेत त्याला समजवतोय. आपल्या देशामध्ये माणसांचा विचार केला तर सगळ्या श्रीमंत माणसांमध्ये अदानी आणि अंबानी यांचं नाव येतं. पण जर देवांचा विचार केला तर सगळ्या श्रीमंत देव कुबेर नाही. सगळ्या श्रीमंत देव कोणते देशातले? अरे तिरुपती बालाजी. माहीत असावं तुम्हाला, नाही माहीत का? आता ठीक आहे, मला वाटलं तुम्हाला फक्त बाबा अभ्यासाबद्दल सिलेबसबद्दल एवढं माहीत नाही, आता देवधर्माबद्दलही माहीत नाही. सर्वात जास्त श्रीमंत देव जे आहेत आपल्या देशाचे ते तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे जे देव आहेत ते आहेत साईबाबा. दोघांमध्ये कॉम्पिटिशन जबरदस्त सुरू असते. कधी साईबाबा यांच्याकडे जास्त पैसा येतो तर कधी तिरुपती बालाजी इथे जास्त फंड असतो. कधी जा तिरुपती बालाजी मंदिरामध्ये, तुम्हाला दिसेल की बिलकुल त्या मंदिराच्या राईट साईडला आपली क्लासरूम कमी पडून जाईल. पकडून चला की आपल्या क्लासरूमच्या तिप्पट रूम आहे, ठीक आहे. आपली क्लासरूम जे आहे त्याच्या तिप्पट रूम, आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे, म्हणजे ग्लास लागलेले आहेत. तिथे सकाळला 8 वाजतापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत जवळपास आतमध्ये 150 ते 200 लोक कामाला बसतात. आणि त्यांचं एकच काम आहे, पूर्ण पैसा पडलेला असतो, पैसा मोजायचा आहे. 150-200 लोक बसून फक्त एकच काम आहे त्यांना, पैसे मोजण्याचं काम. कारण की काय करतात, डोनेशन्स तेवढे येते. डिपेंड्स ना रे आपल्या मागण्या काय. आपण तर आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता, आता छोटी मागणी आहे की मोठी मागणी आहे ते सगळं डिपेंड करतं. आता पकडून चला की कुठला मुलगा आहे 8वी 9वी 10वीचं त्याची एक्झाम आहे, आणि 10वीची एक्झाम देवा पास होऊ दे रे बाबा. होऊ शकतो तो 100 रुपये देईल. पण कुणी जर डॉक्टरची एक्झाम देत असेल तर तो 1000 रुपये टाकेल. भाई जितनी बड़ी डिमांड उतनी बड़ी रिश्वत देते ना हम लोग भगवान को. आपण रिश्वतच देतो देवाला. काय देतो बघा, किती वाह्यातपणा आहे हा. आपले काम व्हावेत म्हणून आपण देवाला काय चढवतोय तर पैसे. वा रे वा, ज्या देवाने ही सृष्टी बनवली त्याला पैशाची काय गरज रे? आहे गरज? आहे काही गरज? पैशाची गरज माणसाला, देवाला नाही. पण करता काय? जब तक देंगे नहीं तब तक मन भी नहीं मानेगा. भाई हमारा काम होगा कि नहीं होगा कोण जाने नहीं, डाली देते पैसे. तर त्या तिरुपतीमध्ये किंवा साईबाबा मंदिरमध्ये तिकडे शिर्डीला प्रचंड पैसा येतो. आता जसं एक्झाम्पल घेऊ, इथे कोचिंग सेंटर आहेत, मुलं ॲडमिशन घेतात, फीज भरतात तर माझं इन्कम एका लिमिटेड लेवलच्या वर जाते.
आणि एका लिमिटेड लेवलच्या वर जर इन्कम जात असेल कुठल्याही व्यक्तीचं इयरली, तर त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरावा लागतो. बरोबर आहे. ही जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीवर नागपूर महानगरपालिका माझ्याकडनं प्रॉपर्टी टॅक्स घेते. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे काही माझे वार्षिक ट्रान्झॅक्शन होतात, त्या ट्रान्झॅक्शनवर सेंट्रल गव्हर्नमेंट माझ्याकडनं GST वेगळी घेते. ठीक आहे. या व्यतिरिक्त माझी इन्कम 10,000च्या वर चाललीच आहे मासिक, तर यावर स्टेट गव्हर्नमेंट माझ्यावर प्रोफेशनल टॅक्स वेगळं घेते. तर या प्रकारे जवळपास 30% इन्कम टॅक्स, 18% GST आणि उर्वरित असं पकडून माझ्या इन्कमच्या 50% अमाऊंट मला टॅक्समध्ये सरकारला द्यावा लागतो. हे जेवढे पण ट्रस्ट आहेत, ट्रस्ट समजता, NGOज आहेत, ॲक्च्युली हे मेजर सोर्सेस आहेत ब्लॅक मनीचं वाईट करण्याकरिता. खूप मेजर सोर्सेस आहेत, खूप इझिली होऊन जातं. अजून यामध्ये 27 आर्टिकल आपल्याला बघायची आहे ना, तेव्हा तुम्हाला समजणारच की कशा प्रकारे ब्लॅकचं वाईट होतं. आता आर्टिकल 25 आणि 26मध्ये ना एक बेसिक अंतर समजून घ्या. एक बेसिक फरक आहे, एक बेसिक अंतर आहे. कलम 25 काय सांगते आहे? कलम 25 हे अधिकार देत होते की भारतीयांना, सर्वांना, मनुष्यांना, नागरिकांना आपल्या धर्माचं पालन करणे, आपल्या धर्माचं प्रमोशन करणे, आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवणे हा संपूर्ण अधिकार प्राप्त होतो. आणि आर्टिकल 26 काय सांगते आहे की कोणताही धर्म किंवा कुठलीही व्यक्ती आपला धार्मिक संस्था स्थापन करून त्या धार्मिक संस्थेचे संपूर्ण व्यवहार पाळू शकतो, चालवू शकतो आणि आपल्या मालमत्तेचा सांभाळ करू शकतो. तर आता पहिली कलम आणि दुसऱ्या कलममध्ये बघा एक बेसिक फरक आहे. पहिली कलमनं इंडिव्हिज्युअली मिळते या सर्वांना, म्हणजे मला माझ्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे, यांना यांच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे, कळते ना, इंडिव्हिज्युअली मिळते आहे. आणि आर्टिकल 26 कशाला मिळते आहे? समूहाला, टेम्पल ट्रस्ट, कळते आहे का? वैयक्तिक नाही आहे आर्टिकल 26, समूहाला आहे की अमुक अमुक धार्मिक समूहाला आपल्या धर्माचा व्यवहार बघण्याचा संपूर्ण अधिकार प्राप्त होतो. तर हा एक बेसिक अंतर कलम 25 आणि 26मध्ये. तर हे पॉईंट्स लिहून घ्या. 25 ही व्यक्तींच्या धार्मिक हक्काचे वैयक्तिक संरक्षण करते, तर 26 ही धार्मिक संघटना समुदायाला स्वातंत्र्य प्रदान करते. कळला हा पॉईंट? नाही समजला? पहिला कलम 25 काय सांगते? आपल्या धर्माचा पालन करण्याचा अधिकार. अरे समूहाला सुद्धा आहे, पण समूह निर्माण होत आहे, व्यक्तीपासून समूह निर्माण होता ना, तर इंडिव्हिज्युअली अधिकार आहे. मला अधिकार आहे, यांना अधिकार आहे, यांना अधिकार आहे. पण 26 काय करते आहे? धार्मिक ट्रस्टला अधिकार देते ना, एका व्यक्तीला देते आहे का? नाही. धार्मिक व्यवहाराला बघू शकते. तर ते काय? मग ट्रस्ट, समूह करते आहे. तर म्हणून कलम 25 इंडिव्हिज्युअली, तर 26 ही समूहाला मिळते. संवर्धनासाठी कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य. त्याला जर आपण टायटलनुसार बघितलं तर ते काही समजायचं नाही आहे. कसलं स्वातंत्र्य, कशाचं स्वातंत्र्य, कशाचं संवर्धन. त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. एकदम सिंपल एक्झाम्पलमध्ये देतो. आता आपण आर्टिकल 26 बघितली की जी मंदिराची प्रॉपर्टी आहे ती त्यांची ओन प्रॉपर्टी आहे, ते त्याचे ओन मालक आहेत, त्यावर कुणीही नजर घालू शकत नाही, म्हणजे सरकारसुद्धा नाही. राईट? सरकार त्यांच्या जमिनीचं संपादनसुद्धा नाही करू शकत, ना त्यांच्या प्रॉपर्टीवर टॅक्स लावू शकत. सरळ सरळ हिशोब. आणि आर्टिकल 27 टॅक्सला घेऊन आहे, पण कसं किंवा काय? जसं सरळ एक्झाम्पल सांगतोय, साधं एक्झाम्पल घेऊ की कुठली व्यक्ती XYZ आणि त्या XYZ व्यक्तीचं इन्कम वार्षिक तर ऑफकोर्स 10 लाख रुपये इन्कम आहे, म्हणजे जे काही टॅक्स एक्झम्प्टेड अमाऊंट सरकार दरवर्षीच्या बजेटमध्ये ठरवतं त्याच्यापेक्षा ही इन्कम जास्त आहे. बघा काय आहे ना की दरवर्षी बजेटमध्ये सरकार एक अमाऊंट सांगते की जो अमाऊंट असतो टॅक्स एक्झम्प्टेड. आता टॅक्स एक्झम्प्टेड म्हणजे काय? एक्झाम्पल घेऊ की जर सरकार म्हणते की 5 लाख आम्ही टॅक्स एक्झम्प्शन देऊन राहिलो आहे, याचा अर्थ असा आहे की जर कुठल्या व्यक्तीचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 5 लाखपर्यंत जात असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही आहे. तो अमाऊंट कसा आहे? एक्झम्प्टेड. कळते आहे? तर एक अमाऊंट ठरवला जातो, पण जर मग त्या अमाऊंटच्या वर कुठल्या व्यक्तीचं इन्कम जात असेल तर मात्र मग त्याला टॅक्स भरावा लागेल, त्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल. तर एक्झाम्पलसाठी घेतलं आपण की जर टॅक्स एक्झम्प्शन या व्यक्तीचं उत्पन्न वर्षाला 10 लाख जात असेल तर मात्र मग याला टॅक्स भरावा लागेल, इन्कम टॅक्स भरावा लागेल. इन्कम टॅक्स किती रुपयावर? तर उर्वरित रुपयावर. 5 लाख
एक्झम्पशन आहे, 10 लाख त्याचं इन्कम आहे, तर 10 लाखातून 5 लाख काढा, उरले किती 5 लाख. तर या 5 लाखावर त्याला किती भरावं लागेल 20%. 20% म्हणजे किती 1 लाख रुपये त्याला इन्कम टॅक्स भरावं लागेल, एवढं त्याला इन्कम टॅक्स येणार. पण जर त्याने त्याच्या या इन्कमपैकी एक्झाम्पलसाठी 2 लाख कोणत्याही मंदिराच्या संवर्धनासाठी खर्च केलं असेल, लोक मंदिरात जातात तर पकडून चला की मंदिराचा द्वार बनवायचा आहे, मंदिराचा डोम बनवायचा आहे, याच्यासाठी पैसा देतात ना, मोठे मोठे डोनेशन देतात, 51,000, 1 लाख 1 रुपये, 2 लाख 1 रुपये असं डोनेशन जाते सिरियसली. मग एवढं जर डोनेशन गेलं असेल, ज्या वर्षी ते डोनेशन गेलं त्या माणसाने ज्या वर्षी दिलं 2 लाख रुपये, तर आता हा जो 2 लाख रुपये त्यांनी त्या धर्माच्या संवर्धनासाठी खर्च केला आहे, त्यांचं भलं होण्यासाठी खर्च केला आहे, तर एवढा जो अमाऊंट आहे हा एवढा अमाऊंट पण झाला त्याच्यासाठी टॅक्स एक्झम्प्टेड. म्हणजे सरकार या इन्कमवर त्याच्याकडनं टॅक्स घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ माहिती आहे काय निघतो आता, त्या व्यक्तीचं 10 लाख उत्पन्न होतं, 5 लाख तर ठीक आहे टॅक्स एक्झम्प्टेड होतं, पण उर्वरित 5 लाखावर तर मग टॅक्स बनत होतं ना. पण त्या 5 लाखापैकी पण त्यांनी काय केलं की 2 लाख कुठल्या मंदिराच्या संवर्धनासाठी डोनेशन दिलं. तर आता या 5 लाखामधनं ते 2 लाख आहेत आणि फक्त उर्वरित 3 लाखावर आता सरकार त्याच्याकडनं इन्कम टॅक्स काढेल, जे जेवढं काही निघेल 60,000 रुपये तेवढं त्याला भरावं लागेल. कळते आहे, हा त्याचा अर्थ निघतो आहे आर्टिकल 27चा. क्लिअर? ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कलम 27 नुसार टॅक्स भरण्याबाबतचं स्वातंत्र्य आहे, शुल्क भरण्याबाबतचं वगैरे नाही. शुल्क आणि टॅक्स दोघांमध्ये फरक आहे ना. अरे टॅक्स आपण ज्याला म्हणतो आणि शुल्क म्हणजे फीस ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये फरक नाही आहे का. तर टॅक्स भरण्याबाबतचं फक्त आपल्याला स्वातंत्र्य याच्यानुसार मिळालेलं आहे. ठीक आहे. तर त्या टायटलला जर बघितलं तर ते कन्फ्यूज करते की नेमकं बाबा काय असेल, पण त्याला एक्झाम्पलनुसार तुम्ही समजलं असाल. लिहून घ्या आर्टिकल 27. मूलभूत अधिकारामध्ये तुम्हाला सर्वाधिक क्वेश्चन्स बनतात राईट टू इक्वॅलिटी आणि राईट टू फ्रीडमवर, आणि खूप झालं अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनवर. धार्मिक अधिकारावर एवढे प्रश्न बनत नाही, आणि मुळात हे अधिकार खूप महत्त्वाचे नाही. राईट टू इक्वॅलिटी किंवा राईट टू फ्रीडम हे आपल्यासाठी जरा जास्त महत्त्वाचे आहेत. शोषणाविरुद्धचे अधिकारसुद्धा जास्त महत्त्वाचे होऊन जातात. क्लिअर आहे? ठीक आहे, जायचं पुढे. नेक्स्ट आर्टिकल 28 टायटल आहे त्याचा, फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस instructions. Freedom from attending religious instructions. धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य. धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स. आता हे अजून एक खतरनाक टायटल, काहीच समजणार नाही, कुठं उपस्थित राहायचं आहे, काय करायचं आहे. मला समजून घ्या एक साध्या भाषेमध्ये. आर्टिकल 28 ॲक्च्युली कुठेतरी बंधने घालते, अधिकार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणणार. कलम 28 हे क्लिअर करते की त्या स्कूल्स, ते शैक्षणिक संस्था, जे शैक्षणिक संस्था सरकारच्या माध्यमाने सुरू आहेत, सरकारमार्फत चालवले जात आहेत, अशा शैक्षणिक संस्थेतनं कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. साधारणतः हे बंधने आहेत. त्याला सविस्तर मांडतो मी. त्या शैक्षणिक संस्था, ज्या शैक्षणिक संस्था सरकारच्या माध्यमाने सुरू आहेत, म्हणजे ऑफकोर्स त्या सरकारी स्कूल्स आहेत, त्या स्कूल्समधनं, त्या इन्स्टिट्यूशन्समधनं कुठल्याच प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. तर पुन्हा आपण कुठे बायस होऊ नये म्हणून आपण ही तरतूद केली. आता बघा काय होणार की मग साधारणतः देशामध्ये जो धर्म मेजॉरिटीचा आहे, ज्या स्कूलमध्ये साधारणतः विशिष्ट धर्माची लोक जे आहे ते आपल्या धर्माचं नाही का शिक्षण तिथे देण्याचा प्रयत्न करतील. तर म्हणून हे कुठेतरी या राईटला प्रोटेक्टही केलं जात आहे आणि कुठेतरी त्यांच्यावर बंधने सुद्धा आणले जात आहेत. पण नेमकं कोणत्या इन्स्टिट्यूशन्स मार्फत बोललं जातं ना, त्याला आपण समजून घेऊया. आर्टिकल 28 साधारणतः 4 टर्म सांगते. फर्स्ट पॉईंट एक एक मांडतोय आणि त्यानंतर आपण बोलून घेऊ. त्या शाळा ज्या सरकार मान्य आहेत, त्या शाळा ज्या सरकार अनुदानित आहेत, त्या शाळा ज्या पूर्णपणे
चालत आहेत? आणि त्या ज्या ट्रस्ट माध्यमाने चालत आहेत. ट्रस्टला आपण ट्रस्ट समजतं ना? तुम्हाला साधारणतः जेवढ्या खाजगी शाळा दिसतील ना बऱ्यापैकी, त्याच्या आधी आपण एक ट्रस्ट उभारतो. त्या ट्रस्टचे काही ट्रस्टी असतात, ते बदलत जातात. आणि ऑफकोर्स मोठं तामझाम असतं, मोठा फंड असतो त्यांच्याकडे, आणि त्यातनी मग शैक्षणिक संस्था वगैरे उघडतात. ठीक आहे. तर बघा, कोणत्या संस्थेमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि कोणत्या संस्थेमध्ये रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत त्याला समजून घ्या. तुम्हाला आर्टिकल 28 वर जर क्वेश्चन बनेल तर या पॉईंटवर बनेल. सरकार मान्य, सरकार अनुदानित आणि सरकारच्या खर्चावर पूर्णपणे चाललेल्या शाळा, याच्यातला फरक समजतो का आधी तर हे समजून घ्या. हे सांगा मला. सरकार मान्य म्हणजे काय? सरकारने फक्त तिला मान्यता दिली आहे, मान्यता मिळाली आहे म्हणून तिला ग्रँट मिळेलच अशातली गोष्ट नाही. ग्रँट मिळायला तिला वेळ लागेल. ठीक आहे. मान्यता तेवढी मिळाली आहे की ठीक आहे बाबा सरकार मान्य स्कूल आहे. खूपदा तुम्ही शाळेच्या पाटीवर ते लिहिलेलं बघितलं असणार की सरकार मान्य स्कूल. ठीक आहे. तर सरकार मान्य ही कन्सेप्ट वेगळी, पण सरकार मान्य झाल्यानंतर तिला अनुदान मिळू शकतं. आता अनुदान मिळणे म्हणजे काय ना, त्याला समजून घ्या. एक्झाम्पल घेऊया. पकडून XYZ स्कूल आहे. या XYZ स्कूलला 100 रुपये खर्च येतो वार्षिक ती शाळा चालवण्याकरिता. जर सरकार पूर्णच्या पूर्ण 100 रुपये खर्च त्या शाळेचा उचलत आहे, म्हणजे त्या शाळेच्या प्रिन्सिपलपासनं तर शिक्षकांपासनं तर सगळं कर्मचाऱ्यांपर्यंत सगळे पगार वगैरे सरकारच पुरवून राहिलेलं 100% खर्च सरकार पुरवत असेल, म्हणजे ती पूर्णच्या पूर्ण सरकारच्या खर्चावर चालणारी संस्था आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ही जी स्कूल आहे XYZ, जिला वर्षाला 100 रुपये खर्च येत आहे, सरकार या स्कूलला काही ग्रँट्स देत आहे. किती? तर पकडून चला की 25 रुपये. तर 25 रुपये सरकारमार्फत ग्रँट्स मिळत आहेत, म्हणजे या स्कूलला 75 रुपये स्वतः आणि 25 रुपये जे सरकारकडनं येत आहेत त्याच्यावर त्यांना आपलं वर्ष भागवायचं आहे. कळते आहे? तर त्या स्कूलला आपण काय म्हणणार? अनुदानित स्कूल. समजून राहिलं ना? आणि पकडून झालं की XYZ स्कूल आहे, हिला फक्त सरकारने मान्यता दिली पण अजूनपर्यंत कोणतेही ग्रँट्स हिला लागू केले नाही, तर ऑफकोर्स त्या स्कूलला आपण म्हणणार सरकार मान्य स्कूल. कळते आहे? आणि त्या स्कूल ज्या ट्रस्टच्या माध्यमाने स्थापन झालेल्या, अरे त्यांना सरकार मान्य व्हायचंच नाही आहे. कारण की तुम्हाला काय वाटतं, सरकार मान्य जर झाल्या किंवा सरकारने ग्रँट्स दिल्या तर सरकारचे गाईडलाईन्स फॉलो करावं लागतात ना. सरकारच्या गाईडलाईन्स फॉलो करावं लागतील बरं का. सरकार म्हणेल एवढाच पगार, हो बाबा तेवढाच पगार द्यावा लागेल. सरकार म्हणेल एवढीच फीज घ्यायची, तेवढीच फीज घ्यावं लागेल. हे मानतील का तेवढ्याच फीजवरनं? जा बरं सरकारी स्कूलमध्ये आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये. लहान लहान टिंगरे 4थी 5वीचे 1-1 लाख रुपये फीज आहे पोट्ट्यांची प्रायव्हेट स्कूलमध्ये. कळते आहे? तर ते फॉलो करतात का गव्हर्नमेंटच्या प्रिन्सिपल्सला? कशाला फॉलो करतील बॉस? ते त्यांची खाजगी संस्था आहे. तर त्यामुळे त्यांना ना ग्रँट्स पाहिजे आहे, ना अनुदाने, म्हणजे ना त्यांना मान्यता हवी आहे. कळते आहे? तर त्या स्कूल ज्या ट्रस्टेड स्कूल आहेत किंवा ट्रस्टच्या माध्यमाने स्थापन झालेल्या. कळलं या चौघांचं अंतर काय? आता या चौघांपैकी कुणाला धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार आहे आणि कुणाला नाही त्याला समजून घ्या. यापैकी जो थर्ड पॉइंट आहे की जे स्कूल्स, इन्स्टिट्यूशन्स, शैक्षणिक संस्था पूर्णपणे सरकारच्या खर्चावर चालून राहिलेल्या, त्यांना कुठल्याच प्रकारचं धार्मिक शिक्षण देता येत नाही. बिलकुल नाही. त्यांच्यावर कम्प्लिटली बंधने आहेत की त्यांना कुठल्याच प्रकारचं धार्मिक शिक्षण देता येणार नाही. ठीक आहे. 4 पैकी एका स्कूलवर जी 100% सरकारच्या खर्चावर सुरू आहे, तिला धार्मिक शिक्षण देण्यास पूर्णपणे बंदी. ठीक आहे. देन 4th पॉईंटवर आपण मांडला आहे की त्या स्कूल ज्या ट्रस्ट माध्यमाने स्थापन झालेल्या, ज्या ट्रस्ट माध्यमाने स्थापन झालेल्या स्कूल आहे, तर मला सांगा की ही काय सरकार मान्य आहे किंवा हिला काही ग्रँट्स मिळून राहिलेले आहेत, काही संबंध नाही ना. तर या स्कूल शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण दिले जाऊ शकते, बिलकुल दिले जाऊ शकते. ट्रस्ट माध्यमाने सुरू झालेल्या स्कूलला धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते, पण जर ते विद्यार्थी मायनर असतील, मायनर समजते 14 वर्षाखालील 16 वर्षाखालील मुलं, जर ते मुलं मायनर असतील तर त्या मायनर मुलांच्या पॅरेंट्सची पूर्वपरवानगी घेऊनच धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकणार. ऑफकोर्स मला सांगा की कुठल्या विशिष्ट भागामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जात आहे आणि जर पॅरेंट्सला वाटते की नाही रे बाबा माझ्या मुलाला धार्मिक शिक्षणाला
त्याला तिथे बळी नाही पडू द्यायचा आहे, ऑफकोर्स तो ॲडमिशनच नाही घेणार ना. तर त्यामुळे ही कंडिशन आहे की जर तो मुलगा मायनर असेल, 14 वर्षाखाली असेल, तर मात्र त्या ट्रस्टला आधी त्यांच्या पॅरेंटची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि वर्षाच्या 2 स्कूल आहेत, या न्यूट्रली चालतात. न्यूट्रली चालतात म्हणजे सरळ लिहून घ्या, यांना ऐच्छिक आधारावर परवानगी, यांना वाटते, यांची इच्छा असेल धार्मिक शिक्षणाबद्दल तर त्यांना परवानगी मिळू शकते, त्यांची इच्छा, ऐच्छिक आधारावर परवानगी. चला, इथे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियस आपलं फिनिश होते. त्यानंतर उरले अखेरचे 2 अधिकार आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 नुसार मिळणार आहे. तर टाकून द्याल, हेडिंग द्याल, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, आर्टिकल 29 अँड 30. पहिली गोष्ट तर हे लक्षात घ्या की कलम 29 आणि 30 या दोन्ही आर्टिकल्स मायनॉरिटीजला जातात, मायनॉरिटीजकरिता आहेत, अल्पसंख्याक. तर आधी जरा हे समजून घेऊ की अल्पसंख्याक ज्यांना म्हणतो ते काय टर्म आहे, कशाला म्हणतो, कुणाला म्हणतो अल्पसंख्याक. अल्पसंख्याक कोण? अल्पसंख्याक धर्मानुसार राहू शकते, अल्पसंख्याक भाषेनुसार राहू शकते, नाही का. जर आपण धर्मानुसार अल्पसंख्याक काढायला गेलो तर देशातले कोणते धर्म अल्पसंख्याकामध्ये येतील? बौद्ध, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम्स. सरळ हिशोब बघ काय आहे, देशाची एकूण लोकसंख्या 100% आहे. त्या 100% लोकसंख्यापैकी 80% लोकसंख्या हिंदूंची आहे. म्हणजे उर्वरित जर 5 धर्माच्या लोकसंख्या या 20% सीमित आहे, तर ते सर्वच्या सर्व मायनॉरिटीजमध्ये गेले, तर त्यांना आपण म्हणणार अल्पसंख्याक. सेम जसा भाषेचाही विचार केला, एक्झाम्पल घेऊ, महाराष्ट्रामध्ये आपण जर मेजॉरिटीमध्ये भाषा काढली तर ऑफकोर्स कोणती भाषा राहणार आहे? मराठी. पण मराठीच्या ऐवजी सुद्धा महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक लोक राहतात ना, म्हणजे फक्त हिंदू भाषिक राहतात मी हे नाही म्हणतो आहे, बंगाली किंवा मग तमिळ किंवा मग कन्नड ही लोकंसुद्धा राहतातच ना बाबा. तर ऑफकोर्स मग ती अतिशय कमी संख्येने असल्याकारणाने आपण त्यांना म्हणणार अल्पसंख्याक. देशाचा विचार केला तर ऑफकोर्स देशामध्ये मेजॉरिटीमध्ये भाषा बोलणारी जी लोक आहेत ते हिंदी भाषिक लोक आहेत. पण या व्यतिरिक्त पंतरभाषा आहेत ना की जे भाषा बोलणारे लोक अतिशय कमी संख्येमध्ये असल्याकारणाने आपण त्यांना मायनॉरिटीज म्हणणार. जसं विचार करूया की बोडो आहे किंवा डोगरी आहे किंवा मैथिली आहे किंवा संथाडी आहे, या भाषा असे कित्येक संख्येने बोलली जात असेल ना, ऑफकोर्स करोडोमध्ये तर बोलली जात नाही, लिमिटेड आहे. या व्यतिरिक्तही असे आपल्याला कित्येक भाषा दिसतील जे खूप छोट्या मायनॉरिटीजपर्यंतच फक्त सीमित आहे, काही एका गटापर्यंत सीमित आहे, तर त्या सगळ्या भाषांना आपण अल्पसंख्याक म्हणणार. ठीक आहे. तर त्या अल्पसंख्याकांसाठी साधारणतः आपण आर्टिकल 29 आणि 30 या 2 कलमामार्फत आपण काही प्रोटेक्शन दिलेलं आहे, अथवा आपण त्यांना काही अधिकार दिलेला आहे. आणि प्रोटेक्शन आणि अधिकार काय, तर कलम 29 मध्ये 2 टर्म्स आहेत. त्या 2 टर्म्सपैकी फर्स्ट टर्म अशी सांगते की भारतातील सर्वांना त्यांची लिपी म्हणजे स्क्रिप्ट आणि त्यांची आहे स्वतःची भाषा, लँग्वेज, स्क्रिप्ट अँड कल्चर, संस्कृती जोपासण्याचा अधिकार आहे, तिला जतन करण्याचा अधिकार आहे. मग आपल्या देशामध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे की तुम्ही प्रत्येक एका वेगळ्या स्टेटमध्ये गेले असणार किंवा स्टेटमध्ये पण वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये गेले असणार तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर भागाचं कल्चर आणि स्क्रिप्ट ही वेगळी दिसणार. अरे महाराष्ट्रातच बघून घ्या, महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषिक लोक आहोत, राईट. पण मुंबईचे मराठी भाषिक, पुण्याचे मराठी भाषिक, औरंगाबादचे मराठी भाषिक, नागपूरचे मराठी भाषिक आहे. डायव्हर्सिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आपली मराठी भाषा तिकडे जाऊन बोला, समजून एका सेकंदात समजा कहाँ से आए हैं ये, नागपूर के हैं. ठीक आहे, नागपूरचे पुठे तसेच बदनाम आहेत पुण्यामध्ये, कारण की नागपूरमधलं हर टाईम 24 घंटा गरम में चलने वाले लोक. तिकडे जाऊन त्यांना पुणेरी लोकांना गरम देतील तर साधारणतः संकल्पना तर अशी असेल, नागपूरचे पोट्टे जे आहेत ते हेकडे आहेत. साधारणतः ही सर्वसामान्य समजूत आहे त्या लोकांची. एनिवेज, ही तर झाली भाषेची गोष्ट. संस्कृतीचा जर आपण विचार केला, जसं एक्झाम्पल घेऊया, महाराष्ट्रामध्ये साधारणतः दिवाळीच्या आधी जे काही संस्कृती असेल, आपलं जे काही कल्चर असेल किंवा दिवाळीच्या वेळेस, ती ऑफकोर्स वेगळी असणार. आणि तेच तुम्ही वेगळ्या स्टेटमध्ये गेले तर तुम्हाला संस्कृती वेगळी दिसणार. जसं बेस्ट एक्झाम्पल देतो,
गोवा महाराष्ट्रालाच लागून आहे. आणि गोव्याला जर आपण दिवाळीच्या वेळेची संस्कृती बघितली तर गोव्यामध्ये दर 100 मीटरवर तुम्ही अशा दिवाळीच्या वेळेस गेले असता तुम्हाला असा राक्षस बनून दिसणार आहे. दर 100 मीटरवर म्हणतो त्याला, ते काय म्हणतात, म्हैसासूर समथिंग, म्हैसासूर की बकासूर असा काहीतरी, म्हैसासूर काहीतरी म्हणतात. आणि त्या म्हैसासूराला बनवलं जातं, लहान लहान पोरं बनवतात, म्हणजे मुलं बनवतात, त्याला राक्षस टाईप बनवण्याचा प्रयत्न करतात, त्याला रस्त्यावर उभं ठेवतात आणि लोकांना फंड मागतात की बघा आम्ही किती चांगलं बनवलं, द्या 5-10 रुपये, उनका चालू राहत आहे. आणि मग दिवाळीच्या रात्री जे आहे ते त्या म्हैसासुराला जाळलं जातं, फटाक्याने फोडून त्याला जाळलं जातं. दुसऱ्या भाषेमध्ये आपण असंही म्हणू शकतो की साधारणतः दसऱ्यामध्ये आपण जसं रावण जाळतो, गोव्यामध्ये त्या म्हैसासूरला जाळलं जातं दिवाळीमध्ये. तर आपल्याकडे हे कल्चर आहे का? नाही, त्यांच्याकडे आहे. तुम्ही प्रत्येक भागामध्ये गेले असता तुम्हाला कल्चर वेगवेगळं दिसणार आहे. तर प्रत्येकांना, मग ती व्यक्ती कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, त्याची आपली एक संस्कृती असेल, प्रत्येकांना आपली संस्कृती जोपासण्याचा अधिकार आहे, आपली भाषा, आपली लिपी जोपासण्याचा अधिकार सर्वांना आहे. हे अधिकार आर्टिकल 29चा फर्स्ट पॉईंटनुसार मिळतं. आणि तेच आपण जर आर्टिकल 29मध्ये जर दुसरा प्रकार बघितला, दुसरा पॉईंट बघितला, तर दुसरा पॉईंट म्हणतो की कुणीही व्यक्ती असेल त्या व्यक्तीची धर्म, जात, वंश, लिंग लिहाल आणि भाषा, कास्ट, सेक्स अँड लँग्वेज या आधारावर भेदभाव करून कुठल्याही सरकारी अथवा सरकारने दिलेल्या अनुदानित शाळेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे लिहून घ्या, मी आधी लिहून देतो. धर्म, वंश, लिंग, भाषा या आधारावर भेदभाव करून शासनमान्य अथवा शासन अनुदानित, शासनमान्य अथवा शासन अनुदानित संस्थेत, शासनमान्य अथवा शासन अनुदानित संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही. आता ही तरतूद बघा किती महत्त्वाची आहे. आपल्या देशामध्ये खूपदा भाषेला घेऊन प्रचंड वादविवाद असतो. आता विचार करून घेऊ, जसं महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेला घेऊन विरोध आहेत, मराठीचं प्रमोशन करणे, बाकी भाषेला विरोध करणे हे कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे, आपल्या देशामध्ये सर्वत्र तुम्हाला तसं दिसणारच. पण विचार करा मग की पकडून चालला की नागपूरमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सरकारी स्कूलमध्ये पकडून चालला की एक अधिकारी आहे, अधिकारीची ट्रान्सफर झाली, एक बँक ऑफिसर आहे त्याची ट्रान्सफर झाली. मुळात तो अधिकारी आहे झारखंडचा किंवा यूपीचा किंवा उत्तर भारताचा, ज्याचं मूळ भाषाच हिंदी आहे. त्याची ट्रान्सफर झाली 3 वर्षासाठी. जर तो पुण्यामध्ये आलेला, ऑफकोर्स त्याला लहान बाळ आहे, मुलगा असेल मुलगी असेल, त्याचा मदर टंगच हिंदी आहे, तो हिंदी बोलेल. पण आता त्याला 3 वर्षासाठी इथे राहायचं आहे, तर त्याची ॲडमिशन तर होईल ना कुठे ना कुठे. आता फक्त तो हिंदी भाषिक आहे म्हणून पुणेरी शाळा म्हणते की हम ॲडमिशन नाही देंगे. शासकीय शाळा प्रायव्हेट करू शकते, शासकीय शाळा तर असं होणार नाही. त्याला ॲडमिशन देणे बंधनकारक हा त्याचा अधिकार आहे. कारण की आपण काय म्हणतो आहे की कुठल्याच व्यक्तीची भाषा अथवा लिंगसुद्धा, म्हणजे ऑफकोर्स अमुक अमुक व्यक्ती ही महिला आहे म्हणून तिचा प्रवेश नाकारला जाऊ शकणार नाही. अमुक अमुक व्यक्ती हा तमुक तमुक जातीचा आहे, अमुक अमुक धर्माचा आहे म्हणून त्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाही. सर्वांना समान पद्धतीने अधिकार देण्याचा प्रयत्न कलम 29 करते. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रात जे काही मराठी भाषा नो डाऊट मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि आपली जिवलगही भाषा आहे, मुद्दा तो नाही आहे. पण याचा अर्थ असं थोडी आहे ना की आपण बाकी भाषेला महत्त्व देणारच नाही. आणि जेवढं काही चळवळ चालू आहे, चळवळ नाही उगाच फालतूच्या काही गोष्टी चालू आहेत की बिलकुल मराठीच वापरली जायला पाहिजे, मराठीच वापरली जायला पाहिजे, तर मी तर म्हणतो की करून दाखवा. मग प्रत्येक स्कूल आणि कॉलेजमध्ये मराठी कंपल्सरी. तर तुम्हाला तर ग्रासरूटपासून सुरू करावं लागेल, कॉन्व्हेंटपासनं. आहे शक्य? कराल इंग्रजी बंद होऊ शकते, मराठी तिथे लागू करणे आहे. उगाच कशाला राजकारण करायचं? काहीतरी फक्त स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून काहीतरी प्रमोशन करायचं आहे, या बाबी आहेत. नो डाऊट मराठीला प्रमोशन द्यावंच लागेल. पण याचा अर्थ असा नाही होणार की तुम्ही बाकी भाषेला विरोध करणार. बिलकुल नाही करणार. जी लोक विरोध करणारे पुढे आहेत त्याच लोकांची मोठी जे मुलं आहेत, ठीक आहे, किंवा जे मुलं असतील किंवा नातवंड असतील, तीच मोठ्या मोठ्या इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असतील. आहे ना हास्यास्पद. मुळात पॉईंट काय हे समजणे आवश्यक आहे. फक्त स्वतःला प्रमोट करण्यासाठी काहीतरी केलं जातं, अजून काहीच नाही. एनिवेज, या आधारावर कुठल्याच व्यक्तीला जे आहे ते प्रवेश नाकारला जाणार नाही. आता इथे 2 मुद्द्यांवर आपण चर्चा करून घेऊया की बघायला गेलं तर ही टर्म की
शैक्षणिक संस्थेमध्ये धर्म जात या आधारावरनं प्रवेश नाकारला जाणार नाही, तर ही टर्म तर आपण आर्टिकल 15 मध्ये पण बघितली, कलम 15 मध्ये बघितली ना, आठवते का कलम 15? तिथे सुद्धा आपण म्हटलं की कुठलीही व्यक्ती असेल त्याच्या धर्म, जात, वंश, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं प्रवेश नाकारला जाणार नाही, मग तो प्रवेश शैक्षणिक संस्थेमध्ये असेल, आठवते ना? तर मग ॲक्च्युली तिथे तर ही टर्म आहे, पण तरीही तिथे असून सुद्धा मग इथे आणण्यामागचं कारण काय? तर इथे आणण्यामागचं कारण असं की ते पहिली गोष्ट एक स्पेसिफिक एक वेगळा वर्ड टाकला आहे. आपण आर्टिकल 2930 शिकतो आहे, कशाशी डील करते आहे? कल्चर अँड एज्युकेशन. तर कल्चर अँड एज्युकेशन, तर भाषा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. कलम 15 मध्ये भाषा ही टर्म नाही आहे, कलम 29 मध्ये भाषा स्पेसिफिक मांडला आहे. कळते आहे? हा एक फरक. आणि दुसरी गोष्ट, कलम 29 बेसिकली मायनॉरिटीजसाठी आहे की नाही? मायनॉरिटीजसाठी दिलं आहे ना रे, की कुठलीही अल्पसंख्याक व्यक्ती असेल बाबा, त्याची भाषा लिमिटेड बोलली जात आहे, तर त्याला प्रवेश नाकारला जाणार नाही. तर कलम 15 आणि 29 मध्ये हा बेसिक फरक आहे. जरीही हा अधिकार अल्पसंख्याकांना मिळतो, लक्षात घ्यावं, तरी पण सुप्रीम कोर्टनी आपल्या एका जजमेंटमध्ये हे म्हटलं आहे की आर्टिकल 29 नुसार हा जो दुसरा अधिकार आहे हा मायनॉरिटीजसोबत मेजॉरिटीला सुद्धा दिला जाणार. म्हणजेच मेजॉरिटी सोबत सुद्धा कुठल्याच प्रकारचं भेदभाव केलं जाणार नाही. तर तुम्हाला वाटते का की मेजॉरिटी सोबत भेदभाव केला जातो? आहेत काही संस्था आहेत, ते जे टर्म असते ना, ईट का जवाब पत्थर से देंगे, तर ते काही संस्था वापरतात. मी स्वतः बघितल्यात काही लायब्ररीज बघितल्या आहेत मी, की ज्या म्हणजे अल्पसंख्याकांचे आहेत, पण ते विशिष्ट धर्माला तिथे ॲडमिशन नाही देत, डिस्क्रिमिनेट करतात. खूप घाण. म्हणजे पूर्वजांनी कधीतरी 100 वर्षाआधी 150 वर्षाआधी एका धर्माने दुसऱ्या धर्मियाला गावामध्ये प्रवेश दिला नसेल किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश दिला नसेल, म्हणून आज आपण सबल झालो आहोत, म्हणून आपण आज त्यांच्या धर्मियांना प्रवेश देणार नाही, हे काही आपल्याला जमत नाही बॉस. ये गलत बात. आणि होतं, असं होतं. म्हणून सुप्रीम कोर्टने ऑफकोर्स हा मुद्दा कधी ना कधी गेला असावा, आणि म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणते की ही जी तरतूद आहे, ही तरतूद ही फक्त अल्पसंख्याकांसाठी नाही, तर ही जी तरतूद आहे ही मेजॉरिटीला सुद्धा लागेल. म्हणजे त्यांचा मेजॉरिटीमध्ये जी लोक आहेत, पकडून चला की हिंदी भाषिक लोक, नाकारला जाणार नाही, किंवा मग हिंदू धर्मीय लोक मेजॉरिटीमध्ये आहेत, त्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाही. तर अल्पसंख्याक आणि मेजॉरिटी दोघांनाही ही तरतूद लागू आहे सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार. ठीक आहे, क्लिअर? आर्टिकल 29. लास्ट आर्टिकल 30. आता यात बघा काय काय हक्क मिळतं. पुन्हा हे हक्क कुणाला दिले जात आहेत? अल्पसंख्याक. कशासाठी आहेत? तर फर्स्ट पॉईंट, कुणीही मायनॉरिटीजमध्ये असणारे त्यांच्या इच्छेनुसार आपली शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. म्हणजे आपल्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, आपल्या इच्छेनुसार त्याचं प्रशासन चालवण्याचा अधिकार मायनॉरिटीजला आहे. आपल्या इच्छेनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करणे, एक्झाम्पल देतो आहे, आणि त्यांचं प्रशासन चालवण्याचा अधिकार. एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला मुस्लिम समाजामध्ये मदरसा काय असतात हे माहीत असावं. नाही ऐकलं कधी मदरसा काय असतात? अरे शैक्षणिक संस्था आहेत ना, जवळपास प्रत्येकच मुस्लिम सोसायटीमध्ये आपल्याला मदरसा दिसतात. मदरसा हे मुस्लिम समाजाच्या मुलांना साधारणतः प्राथमिक शिक्षण देणारं सेंटर आहे. तर ऑफकोर्स मुस्लिम्स आहेत मायनॉरिटीजमध्ये, आणि मायनॉरिटीजमध्ये असणाऱ्यांना त्यांच्यानुसार, त्यांच्या इच्छेनुसार मदरसा चालवण्याचा अधिकार आहे. तर ही कलम तो अधिकार देतं. ख्रिश्चन मिशनरीज, तुम्ही मिशनरी स्कूल्स बघितले असतील भरपूर, ठीक आहे. सो त्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार आणि त्यांचं प्रशासन चालवण्याचा सुद्धा अधिकार. देन सेकंड पॉईंट समजण्याआधी आपण जरा बघून घेऊ की आर्टिकल 31 आतापर्यंत काय होतं. कलम 31 कशाचा अधिकार द्यायची? राईट टू प्रॉपर्टी, पण त्याला रिपील केलं गेलं 1978 44th अमेंडमेंट. आता संपत्तीचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार नाही, तर लक्षात घ्या, संपत्तीचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार नाही, म्हणून सरकार लोकांच्या संपत्तीवर ताबा सांगू शकते, त्यांची संपत्ती जप्त करू शकते. तर आता पकडून चला की सरकारला रस्ता बनवायचा आहे आणि त्या रस्ता बनवण्याकरिता त्यांनी कोणाची संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. तर ताब्यात घेतल्यानंतर, त्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्या जमिनीचा मोबदला हा मार्केट रेटनुसार देणे सरकारवर बंधनकारक नाही.
नाही आहे, बिलकुल सरकारवर बंधनकारक नाही आहे, लक्षात घ्यावं. खूपदा लोक, जर तुम्हाला माहीत असेल, कधी बघितलं असेल की सरकारला इथनं रिंग रोड काढायचा आहे, इथनं मेन रोड काढायचा आहे, तर त्यामुळे साधारणतः 5 फीट 10 फीट एवढा एरिया लोकांच्या घरचा प्लॉटचा हा खूपदा याच्यामध्ये जातं. तर मग लोक जातात हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये, प्रयत्न करतं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट की बाबा लोकांना योग्य मोबदला द्यावा. ऑफकोर्स सरकारला योग्य मोबदला द्यायचा नसतो, जर दिला असतं तर कशाला गेले असते, विचार करा. जसं एक्झाम्पल सांगतोय, समृद्धी हायवे बनला, एवढ्या हजारो लोकांच्या जमिनी सरकारने जे ते जप्त केलेल्या, पण फक्त कामात अडचण नाही यायला पाहिजे म्हणून त्यांना मार्केट रेटपेक्षा डब्बलच्या टिब्बल भाव दिला. वही लो, ज़्यादा पैसा लो, लेकिन जाना नहीं उधर, नाही तर आमचं काम अडून जाईल. बरोबर ना, स्टे आणून देईल ना कोर्ट. आणि यांना तर धडाधड समृद्धी हायवे बनवायचा होता, तिथे त्यांनी जास्त मोबदला दिला, पण ते सरकारच्या इच्छेवर आहे. सरकारला वाटेल की नाही द्यायचं आहे मार्केट रेटनुसार, तर बिलकुल सरकारवर बंधन नाही आहे, सरकार मार्केट रेटनुसार त्यांना मोबदला देणार नाही. मात्र मायनॉरिटीजला बघा कलम 30 काय अधिकार देते. जर सरकार संख्यांकाची शैक्षणिक जी प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीला जप्त केलं असेल, शैक्षणिक प्रॉपर्टी बरं का, घरदार नाही, शैक्षणिक प्रॉपर्टी जर जप्त केली असेल तर सरकारवर बंधनकारक आहे की यांना त्याचा मोबदला बाजारभावानुसार द्यावा, योग्य मोबदला द्यावा. बाकीच्यांसोबत सरकार डिस्क्रिमिनेशन करू शकते, मात्र अल्पसंख्याकांचे जे शैक्षणिक संस्था होत्या अथवा त्यांच्या ज्या जमिनी होत्या त्या जर ताब्यात घेतले असतील तर मात्र सरकारला योग्य मोबदला देणे बंधनकारक आहे. आणि जेव्हा 44th अमेंडमेंट झाली, 44th अमेंडमेंट होऊन जेव्हा संपत्तीचा अधिकार काढला गेला ना, तेव्हाच ही तरतूद केली गेली की संपत्तीचा अधिकार तर आम्ही काढतो आहे, पण अल्पसंख्याकांसाठी आम्ही हा एवढा अधिकार ठेवतो आहे की आम्ही जर त्यांच्या जमिनी जप्तही केल्या असतील तरी पण त्यांना योग्य मोबदला बाजारभावानुसार दिला जाणार. ठीक आहे. त्यानंतर मुद्दा हा आहे की या अल्पसंख्याक संस्थांना अनुदाने ग्रँट्स मिळतील का? बिलकुल मिळतील, काही प्रॉब्लेम नाही, सरकार ग्रँट्स देऊ शकते. पण आता विचार करा की अनुदाने किंवा जे अल्पसंख्याक आहेत ते कोण कोण आहे. जसं एक्झाम्पल घेऊ, हिंदू सोडून जसे सर्व जे अल्पसंख्याकामध्ये येतात, जसे जैन आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम्स आहेत, यांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत या सर्वांना अनुदाने दिले जाऊ शकते, बिलकुल दिले जाऊ शकते. पण सरकारवर एक बंधन आहे की सरकारने यांना अनुदाने देत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव सरकार करू शकत नाही. म्हणजे असं नाही होऊ शकत की सरकार बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख यांच्या शैक्षणिक संस्थांना तर अनुदान देते आहे आणि मुस्लिम समाजाला अनुदाने देतच नाही आहे, असं नाही होऊ शकणार. सरकारला समान पद्धतीने सर्वांना अनुदाने देणे बंधनकारक आहे. ठीक आहे. तर थर्ड पॉईंटला, यांना अनुदान देताना शासन भेदभाव करणार नाही. यांना अनुदाने देत असताना शासन भेदभाव करणार नाही. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त पुन्हा एक अधिकार प्राप्त होतो, तो असा की अल्पसंख्याकांच्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण मिळण्याचा अधिकार किंवा शिक्षण देण्याचा अधिकार. जे अल्पसंख्याक आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण देण्याचा हक्क त्यांना आहे. ठीक आहे. आता हे जे अल्पसंख्याकांच्या ज्या शैक्षणिक संस्था, त्या शैक्षणिक संस्थेचे आपण 3 स्तर करू शकतो, आपण त्यांना 3 स्टेजेसमध्ये बघू शकतो आणि मग समजू की 3 स्तर नेमके आपण कशासाठी करतो आहे. एक पहिला स्तर, तो अशा शैक्षणिक संस्था ज्या सरकार मान्य आणि सरकारच्या अनुदानावर चालून राहिले किंवा सरकार मान्य न करते, सरकारच्या अनुदानावर चालून राहिले असं लिहाल, ज्यांना अनुदान प्राप्त होते. दुसऱ्या अशा संस्था ज्यांना फक्त सरकारची मान्यता घ्यायची आहे मात्र अनुदान नाही. दुसऱ्या संस्था ज्यांना सरकारची मान्यता तर घ्यायची आहे, ज्यांना मात्र अनुदान नाही. हे अनुदान पाहिजे नसेल त्यांना हे येत आहे का डोक्यात? अरे यार, सरकार अनुदान देत आहे तर घेऊन टाकावं ना यार, असं डोक्यात येत आहे. अरे सरकार कधी कधी सरकारच्या पॉलिसीज आणि त्यांच्या अनुदानाचा विचार केला
तर चक्कर येऊन जाईल तुम्हाला. म्हणजे एक साधं एक्झाम्पल मी शैक्षणिक संस्थेचं नाही देत, मी तुम्हाला याचं देतो आहे, एन जी ओचं किंवा जे अनाथ आश्रम असतात ना त्यांचं देतो आहे. हे जे एन जी ओज असतात आणि एन जी ओजमार्फत जे काही अनाथ आश्रम वगैरे चालतात, तर त्या अनाथ आश्रम त्या एन जी ओची इच्छा किंवा त्या एन जी ओ तो त्यावर निर्णय घेऊ शकते की बाबा याला घेऊन आपल्याला सरकारचे ग्रँट्स मिळवायचे आहेत की नाही मिळवायचं. जर त्या लोकांनी सरकारी ग्रँट्स मिळवले तर त्या अनाथ आश्रमला चालवण्याकरिता सरकार पैसा देणार. पण मग एन बंधन हे असते की ते एन जी ओ बाकी इतर कुठल्याच खाजगी व्यक्ती अथवा संस्थेकडनं एकही पैसा घेऊ शकत नाही. जसं एक्झाम्पल घेऊ की आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या नागपूरमध्ये कुठला असा एन जी ओ आहे जो अनाथ आश्रम चालवतो, पण जर ते सरकारमार्फत त्यांना ग्रँट्स मिळत असेल आणि आपली इच्छा असेल की बॉस आपण जाऊ एक दिवस मस्तपैकी त्या मुलांसोबत भेटू आणि छान त्यांच्यासाठी बिस्किट किंवा त्यांना जे काही लागते ब्रेकफास्टचं किंवा जेवणाचं 5-10 हजार रुपये खर्च करून आपण त्यांना सगळं देऊ, तर नाही देऊ शकणार. म्हणजे ते घेऊ नाही शकणार. का? कारण की सरकार त्यांना पुरवते आहे. कळते. आणि ऑफकोर्स जी लोक सरकारची मान्यता किंवा सरकारचे ग्रँट्स घेत नाही, मी एन जी ओबद्दल बोलतो आहे, तर ऑफकोर्स ती लोक कशाच्या आधारावर आहेत? मग हेच आपल्यासारखी लोक जातील, भेट देतील, त्यांना एकतर फंड देतील किंवा मग त्यांच्या जेवणा खावण्याची सोय करून देतील. असे करतात लोक, भरपूर करतात. ठीक आहे. पण सरकारची मजा बघा, मॅक्झिमम संस्था या सरकारच्या भरोशावर नाही चालत, कारण की त्यांची इच्छा नसते. का? कारण की सरकारने एकदा का त्यांना ग्रँट्स लागू केल्या तर ती लोक बाहेरून फंड नाही घेऊ शकत. आणि सरकारचं ग्रँट माहीत आहे किती असतं? मागे सांगतोय 2018-19 मला नंबर माहीत आहे, 7 वर्षात खूप काही बदल झाला नसेल. सरकार एका मुलाच्या मागे 1 दिवसाकरिता 30 रुपये खर्च देतो. 30 रुपये. विचार करू शकता, त्या 30 रुपयामध्ये त्या मुलाची शिक्षण, त्या मुलाचं जर ट्युशन असेल तर त्या मुलाचं ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे, कुठनं होणार आहे रे? कसं शक्य आहे? विचार करा ना. ते ज्या प्रिमायसेसमध्ये राहून राहिले त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, या व्यतिरिक्त तिथे काम करणारे लोक तुम्ही ठेवले आहेत, हे कसं मॅनेज होणार आहे? शक्य? तर खूपदा सरकारचं अनुदान खूप फालतू असतं. ठीक आहे. तर त्यामुळे इथे हा सेकंड पॉईंट समजून घ्या की अशा स्कूल आहेत ना ज्यांना सरकारची मान्यता फक्त पाहिजे आहे पण अनुदान नाही पाहिजे. बाबा तुमचं अनुदान तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. आणि तिसरा प्रकार असा की त्या शैक्षणिक संस्था अल्पसंख्याकांच्या ज्यांना ना सरकारची मान्यता हवी नाही अनुदान हवे, त्यांना मान्यता आणि अनुदान नाही पाहिजे. आता या संस्थांना आपण 3 भागामध्ये विभागलं आणि आता मग आपण जरा समजून घेऊ की पहिले जे 2 संस्था आहेत सरकार मान्य केलेल्या आणि अनुदान मिळणाऱ्या, आणि दुसरी संस्था सरकारची फक्त मान्यता मिळवणारी पण अनुदान न मिळवणारी, या दोघांवर काय बंधन लागू होते? तर या दोघांवर बंधन लागू हे होते की सरकार या शैक्षणिक संस्थेचा सिलेबस ठरवेल. यांना अधिकार नाही सिलेबस करणार, सरकार बघेल. सरकार या संस्थेला गाईडलाईन देणार आणि त्या गाईडलाईनवर यांना चालावं लागेल. हे आपल्या मर्जीनुसार आपले प्रिन्सिपल्स ठरवू शकणार नाही, कारण की सरकार मान्य आहेत. या व्यतिरिक्त सरकार यांचे मुख्याध्यापक असतील किंवा अजून प्राध्यापक असतील किंवा अजून नोकर चाकर असतील, त्यांची शिस्तीबद्दल नियम बांधून देणार. तर मुख्याध्यापक किंवा प्राध्यापक किंवा नोकर यांची काय शिस्त असणार आहे त्याबद्दल सरकार नियम बांधून देईल. यांना मार्गदर्शक तत्वे सरकारमार्फत दिले जातील, गाईडलाईन्स. यांचा सिलेबस सरकार ठरवेल आणि यांचा शैक्षणिक दर्जासुद्धा सरकारमार्फत ठरवला जाणार. तुम्ही खूपदा बघितलं असणार ना, AAA, AA ग्रेड असणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स, राईट? तो दर्जा झाला त्यांना मिळालेला. ठीक आहे. जर पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या संस्था असतील तर सरकार सगळ्या गोष्टी त्यांचं मॅनेज करेल हे सांगण्याचं तात्पर्य. पण जर ती संस्था तिसऱ्या प्रकारची आहे, म्हणजे तिने ना अनुदान घेतलं आहे ना मान्यता मिळवलेली आहे, तर मग अशा प्रकारच्या संस्थेला हे सर्व म्हणजे सिलेबस, गाईडलाईन्स, सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करण्याचा अधिकार, सर्व बाबी स्वतः ठरवण्याचा अधिकार मिळतो. डन? ठीक आहे. तिसऱ्या प्रकारच्या संस्थेला या सर्ववरील सर्व बाबी स्वतः ठरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. तसं आपलं झालं आहे, मांडून घेऊ 2 मिनिटामध्ये संपू. मग आर्टिकल 31 जे होतं राईट टू प्रॉपर्टी.
पण हा संपत्तीचा जो अधिकार होता हा वेळोवेळी कुठेतरी सरकारच्या कामाच्या आड यायचा. आणि आपण यावर बोललो आहोत ना की संपत्तीचा अधिकार कशा प्रकारे प्रॉब्लेम्स क्रिएट करत होता सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंटमध्ये. तर त्यामुळे फायनली जो डिसिजन झालेला होता ना, त्याच गोष्टी रिपीट करतोय आपण, काही वेगळं नाही. 1978ला 44th अमेंडमेंट करण्यात आली आणि 44th अमेंडमेंट करून आता संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकारातनं काढून टाकला गेला. आता आर्टिकल 31 आपल्यासाठी लागू नाही आहे. म्हणजे संपत्तीचा अधिकार आता आपला मूलभूत अधिकार आहे. मात्र संपत्तीचा अधिकार हा आपला कायदेशीर अधिकार म्हणून, लीगल राईट म्हणून आर्टिकल 300A मध्ये नमूद करून ठेवला आहे. आता यानंतर उरला आहे सगळ्यात महत्त्वाची कलम, सगळ्यात महत्त्वाची तरतूद आर्टिकल 32, जे कॉन्स्टिट्यूशनल रेमिडीज देतं. म्हणजे जर कलम 32 नसेल तर आपण हे जेवढे अधिकार बघितले याला काही व्हॅल्यूच उरणार नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की कलम 32 जर संविधानातनं काढली गेली तर हे संपूर्णच्या संपूर्ण संविधान शून्य होऊन जाईल. म्हणजेच कलम 32 हेच खऱ्या अर्थाने संविधानाचा आत्मा आहे. तर नेमका आत्मा आहे तर कशा प्रकारे आपण त्याला सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय, काय आहे आर्टिकल 32 मध्ये, तो भाग आपल्याला उद्या बघायचा. उद्या ऑलमोस्ट आपलं फंडामेंटल राईट्स फिनिश होऊन जाईल. ठीक आहे.